तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲप्लिकेशनमधून बनवला आहे आणि सोबत मित्रांनो जे पण मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर न्यू प्रोजेक्टचं नाव त्याच्यावर क्लिक करा. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर या पद्धतीने एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. तर खाली तुम्हाला एक रेडिओचं ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा आणि 9.16 सिलेक्ट करून इथे येस म्हणा. एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली ॲडेड असं ऑप्शन भेटेल, तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली 5 ऑप्शन भेटणार. तर एक नंबरचा ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही ते साऊंड, तर या पद्धतीने घेतला आहे सॉन्ग. तर मॉडेलची इमेजवर क्लिक करा आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. सॉन्गच्या नॉर्मली पुढं ठेवा आणि बॅक या. परत सॉन्गच्या लेअरवर क्लिक करा, म्हणजे आपण कंप्लीट आलं त्याच्या लास्टला आणि बॅक या. जो तुमचा मॉडेलची इमेज त्याच्यावर क्लिक करा आणि तिची पुढची साईज इथून कमी करून टाका या पद्धतीने. म्हणजे आपल्याला जेवढं सॉन्ग आणि जेवढा फोटो फायनल इथे दिसून जाईल. जे लास्टचं नाव टॅप टू टेक्स्ट CapCutचं त्याच्यावर क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका या पद्धतीने. सॉन्ग आणि फोटो फायनल इथे रेडी आहे. आता बीट आणि इफेक्ट कशी का लावायचं तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता तुम्ही. तर आपलं आता पहिले बीट आहे 2 सेकंद. तर मॉडेलची इमेज तुमच्या क्लिक करायचं आणि इथं एक नंबरवर ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट. तिथे स्प्लाईट मारत चला. मी तुम्हाला जेवढे बीट सांगेल तेवढे तुम्ही स्प्लाईट मारून घ्यायचे. तर पहिले बीट आपला आहे ते म्हणजे 2 सेकंद. त्याच्या पुढचा बीट आहे ते म्हणजे 5 सेकंद. त्याच्या पुढचा बीट आहे ते म्हणजे 7 सेकंद. त्याच्या पुढचा बीट आहे म्हणजे 8 सेकंद. आणि इथं बघू शकता 9 सेकंदापासून तर तुम्हाला इथं 11 सेकंदापर्यंत एकदम छोटे बीट लावत यायचे. तर समजा 9 सेकंदाला बीट लावलं, त्याच्या पुढचं बीट म्हणजे इथं प्लेच्या खाली 10 सेकंद आहे. 9 आणि प्लेच्या खाली 10 सेकंदनुसार जे बीट लावलं तेच त्याच्या पुढचं बीट त्या छोट्या क्लिपमध्ये तुम्हाला असं लावून घ्यायचं आहे. 9 9 सेकंदापासून तर इथपर्यंत 11 सेकंदापर्यंत. तर 11 सेकंदच्या पुढचं बीट जे आहे ते म्हणजे आपलं 13 सेकंद. 13 सेकंदच्या पुढचं बीट आहे म्हणजे 14 सेकंद. 14 सेकंदच्या पुढचं बीट आहे 16 सेकंद. त्या पुढचं बीट आहे 18 सेकंद. आपल्या व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे 20 सेकंद. तर या पद्धतीने तुम्हाला बीट सर्व सांगून दिले. तर पहिले इमेज क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा. खाली तुम्हाला 3 नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे ॲनिमेशन. तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वर 3 ऑप्शन भेटणार, इन आउट कॉम्बो. तर कॉम्बोमध्ये या. तर कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं लावायचं आपल्याला पेंडुलम 1. तर पहिले इमेज लावता पेंडुलम 1 नावाचं इफेक्ट, साईज खालून फुल ठेवायची आणि इथं येस म्हणा. परत 2 नंबरच्या इमेजवर क्लिक करा. परत ॲनिमेशनमध्ये जा, परत कॉम्बोमध्ये या. तिथं लावलं आपण पेंडुलम 2 आणि इथे येस म्हणतो. परत 3 नंबरच्या इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये या. तिथं लावलं आपण पेंडुलम 1. परत त्याच्या पुढची इमेज लावला पेंडुलम 2. बघू शकता तुम्ही 7 सेकंदापर्यंत आपल्या पेंडुलमचा इफेक्ट लावायचा आहे. परत इथं बघू शकता 9 सेकंदावर जो इमेज त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये या. इथं लावलं आपण झूम नावाचा इफेक्ट आणि इथे येस म्हणतो. तर आता बघू शकता तुम्ही 9 सेकंदापासून तर इथं 11 सेकंदापर्यंत ज्या छोट्या क्लिप आहे त्यांना एकच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर त्या इमेजवर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या. इनमध्ये रॉक व्हर्टिकलवाला इफेक्ट आहे. तर याला सिलेक्ट करून साईज फुल ठेवायची आणि ते येस म्हणतो. हा रॉक व्हर्टिकलवाला इफेक्ट आहे. तर हा इथून बघू शकता तुम्ही. तर 9 सेकंदापासून तर हा प्रत्येक इमेजला 11 सेकंदापर्यंत हा इफेक्ट ॲड करायचा आहे. एवढं केल्यानंतर 11 सेकंदावरचा जो इमेज त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या. बघू शकता. तर बघू शकता 13 सेकंदावरचा इमेज आहे, त्याच्यावर क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये या. तिथं लावलं आपण झूम नावाचा इफेक्ट आणि इथे येस म्हणतो. परत त्या पुढचा इमेजवर क्लिक करा, 14 सेकंदावरच्या ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये या. तिथं लावलं आपण स्लाईड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट लावला आणि इथे येस म्हणतो. त्या पुढचा इमेज आहे बघू शकता 17 सेकंदावरचा, ॲनिमेशनमध्ये या. इनमध्ये येऊन तिथं लावलं आपण रॉक व्हर्टिकली, साईज 1.0 सेकंद ठेवली आणि इथे येस म्हणतो. आपल्या व्हिडिओच्या बघू शकता इथं 18 सेकंदावरचा इमेज आहे, ॲनिमेशनमध्ये या. इनमध्ये येऊन तिथं आपण लावला आहे फेड इन आणि इथे येस म्हणतो, साईज फुल ठेवली. त्या पुढचा इमेज म्हणजे व्हिडिओचा लास्टचा इमेज, त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये या. इनमध्ये येऊन तिथं लावला आपण फेड इन, 1.1 सेकंद साईज ठेवली आणि इथे येस म्हणतो. आता तुम्हाला इमेजला मी सर्व इफेक्ट सांगू दिले. तर राहिले आता आपल्याला इफेक्ट खाली. तर खाली तुम्हाला एक 5 नंबरला इफेक्टचा ऑप्शन भेटेल. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली 3 ऑप्शन भेटतात, व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट. तर स्टार्टिंगला तुम्हाला
बघू शकता तुम्हाला स्टार्टिंगला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर वरती तुम्हाला असे भरपूर ऑप्शन भेटतात. स्क्रोल डाऊन करा, एक स्प्लाइट नावाचा ऑप्शन भेटेल. तर स्प्लाइट नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं एक नंबरला इफेक्ट भेटेल मिरर 3. नाही भेटला वर सर्च करा, तुम्हाला 100% इफेक्ट भेटणार. तर त्याला घेतो मी सिलेक्ट करून. तर त्याला ठेवता स्टार्टिंगपासून तर आपल्याला एवढं पार्टपर्यंत बघू शकता इथं एंडपर्यंत 2 सेकंदापर्यंत. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली त्याच्या प्रॉपर्टी तुम्हाला ओपन झाल्या. तर एक नंबरचा ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट, त्या ॲडजस्टमध्ये या. तिथं जे फिल्टर आहे पूर्ण ऑफ करून टाका. इथं वर्टिकल बघू शकतो मी, इथं फोटो तुमचा खालीवर करू शकते या पद्धतीने. तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. एवढं झाल्यानंतर तर इथं बघू शकता आपलं एक व्हायब्रेशन फ्लॅश लावायचं नॉर्मली. पुढं आल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. नॉर्मली पुढे या आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक व्हायब्रेशन फ्लॅश भेटून जाईल. त्याला सिलेक्ट करून ती येस म्हणतो या पद्धतीने. त्याची पुढची साईज इथून कमी करून टाका. आपल्याला नॉर्मली एवढा ठेवायचं या पद्धतीने. आणि ॲडजस्टमध्ये आणि त्याची स्पीड थोडी कमी करून टाका या पद्धतीने. एवढं झाल्यानंतर परत बघू शकता तुम्ही. तर इथं बघू शकता तुम्ही. तर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. त्याच्या पुढची इमेज आल्यानंतर इथे सर्च करून टाका रिपल या पद्धतीने. इथे एक नंबरला इफेक्ट भेटेल बघू शकता. 1 नंबर आणि 2 नंबर. 1 नंबरचा इफेक्ट आहे, त्याला सिलेक्ट करून त्याला आपल्याला एवढा पार्टपर्यंत ठेवायचं आहे अशा पद्धतीने. एवढं ठेवल्यानंतर बघू शकता तुम्ही. या पण ठेवल्यानंतर परत इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर परत एक बटरफ्लायचं इफेक्ट भेटेल तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये. त्याला सिलेक्ट करून येस म्हणा. त्याला पण एवढं पार्ट पण ठेवायचं आपल्याला लास्टपर्यंत या पद्धतीने. परत 3 नंबरची इमेज आहे, त्याच्यावर क्लिक करून आता बघू शकता आपण स्टार्टिंगला मिररची नावाची इफेक्ट लेअर आपण इफेक्ट ॲड केला. तर त्याच्यावर क्लिक करून त्याला कॉपी करा. तोच या पद्धतीने असं पुढं आणा या पद्धतीने. एवढं आणल्यानंतर बघू शकता या पद्धतीने आपण ॲड केला आहे तो. त्याला पुढचा पार्ट कमी करून टाकले. यापर्यंत सेम ॲड करायचा आहे. जे आपण व्हायब्रेशन फ्लॅश ॲड केलं तर स्टार्टिंगला त्याच्यावर क्लिक करून त्याला कॉपी करा आणि त्याला असं पुढं आणा या पद्धतीने. बघू शकता तुम्ही. एवढे केल्यानंतर परत जो आता आपला 7 सेकंदाचा इमेज आहे त्याच्यावरती सेम प्रोसेस करायची भावानो. जो आपण बटरफ्लाय आणि जे रिपलचा इफेक्ट लावला तर बघू शकता तुम्ही इथं 2 नंबरला. तोच इफेक्ट इथं बटरफ्लाय क्लिक करा, ते कॉपी करा. दोन्ही इफेक्ट कॉपी करा, इथं पेस्ट करा या परत. स्टार्टिंगपासून त्याला एवढा पार्ट पण ठेवून टाका 7 सेकंदाची इमेज. परत इथं बघू शकता तुम्ही. आता परत तो रिपल नावाचा इफेक्ट आहे, त्याला कॉपी करून 9 सेकंदापासून तर त्याला ठेवायचं आपल्याला म्हणजे 11 सेकंदापर्यंत या परत. आता 11 सेकंद आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये शेक नावाचा इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून येस म्हणा. त्याला आपल्याला ठेवायचं आहे ते फक्त एवढ्या पार्टपर्यंत या पद्धतीने. एवढं केल्यानंतर परत इथं बघू शकता 13 सेकंद एक बटरफ्लायचा इफेक्ट लागतो या पद्धतीने. परत तो बटरफ्लायचा इफेक्ट कॉपी करून 13 सेकंद ॲड करून टाका आणि त्याची पुढची साईज इथून कमी करून टाका. परत इथं 14 सेकंद आल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश ॲड करून टाका कॉपी करून. त्याची इथून पुढची साईज कमी करून टाका या पद्धतीने. एवढं झाल्यानंतर सेम तो व्हायब्रेशन फ्लॅशून कॉपी करायचा, त्याला ॲड करायचं 17 सेकंदवर बघू शकता तुम्ही. फायनली एवढं झाल्यानंतर इथं व्हिडिओ तुमचा पूर्ण रेडी झाला आहे. तर बॅक येतो. वर तुम्हाला सेटिंगमध्ये आहे, फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा आणि डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.